ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की बरेचदा आपल्या मार्फतीने पण बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानावर येत असतात. माझ्या व्हॉट्सॲपवर आपण बरेचदा साहेब इथे हे चालू आहे, तिथे ते चालू आहे, असं सगळं कळवत असतात. सो त्याला एक काहीतरी सिस्टीम एक लाभावी, एक कुठेतरी त्याचा रेकॉर्ड ठेवण्यात यावा आणि प्रत्येक गोष्ट जी जी रेकॉर्डवर येते ती एक लॉजिकली कन्क्लूड झाली किंवा नाही हे ह्याचं कुठेतरी एक हिशोब राहावा म्हणून ही सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आहे. याच्यामध्ये आम्ही आमचे जे सगळे प्रभारी अधिकारी, सगळे DYSP ह्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि दर 24 तासाला ह्याचा रिव्ह्यूसुद्धा आमच्या कंट्रोल रूम मार्फत घेण्यात येईल की कुठल्या पोलीस स्टेशनला किती ह्याच्या संदर्भाने माहिती मिळाली होती आणि मग त्याच्यावर संबंधित पोलीस स्टेशनने काय काम केलं. हे पोलीस स्टेशन लेवलवरच ह्याचं अवलंबन न ठेवता ह्या व्यतिरिक्त आमची LCB सारखी ब्रांच असेल किंवा इतर ब्रांचेस असतील ह्याला सुद्धा ह्यामध्ये आम्ही हे काम देऊ, हे इंटेलिजन्स शेअर करू जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येईल. या प्रणालीचा मुख्य उद्देश किंवा की पॉइंट म्हणजे जो तक्रार करणार आहे त्यांचं नाव आणि नंबर 100% गोपनीय राहतोय. कोणी तक्रार केली त्याचं नाव आणि नंबर कुणालाही कळणार नाही. या प्रणालीचा मुख्य उद्देश हा आहे की तक्रार करणारे जे लोक घाबरतात ते घाबरू नये म्हणून याचा मेन उद्देश आहे की तक्रार करणाऱ्याचं नाव आणि नंबर 100% याच्यामध्ये गोपनीय राहते. मी आपल्याला हेच सांगतोय की ह्याची जी काही तक्रार आहे आपण असं गृहीत धरू एखादं पोलीस स्टेशन घेऊ. त्या पोलीस स्टेशनला ती जी तक्रार होते आहे ती तक्रार फक्त त्या पोलीस स्टेशनलाच त्याची विजिबिलिटी नसून पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तिथले DYSP, ॲडिशनल SP, SP प्रत्येकाचा याच्यामध्ये एक डॅशबोर्ड असणार आहे. सो आपण हे जे आपलं गृहीतक आहे की त्यांच्या आशीर्वादाने हे चालू आहे तेच गृहीतकच खोडून काढण्याकरता ही सिस्टीम आहे. बरेचदा असं होतं की काही गोष्टी ह्या खालच्या लेवलवरच राहून जातात, त्या वर एस्केलेट पण होत नाही. पण ह्या निमित्ताने काय की एकदा व्हॉट्सॲपच्या ह्या चॅटबॉटमध्ये ती माहिती आली की ती ॲट ए टाईम सगळ्या वरिष्ठांना सुद्धा दिसणार आहे. त्याच्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्याला त्याच्यावर कारवाई करणे ह्याच्यातनं त्याची सुटका नाही, त्याला कारवाई करणेच आहे. नाही केली तर आमचे जे इतर ब्रांचेस आहेत त्यांना पण ही विजिबिलिटी राहील आणि त्याच्यातनं ती कारवाई निश्चितपणे होईल. सर याच्यामध्ये या प्रणालीमुळे गुन्हा दाखल होतो, कारवाई होते, पण त्याच्यानंतर कन्व्हिक्शन रेट जर बघितला अवैध धंद्यांचा आणि याचा तो खूप कमी आहे. तर त्याच्यावर कोर्टात पुरावे सादर करताना किंवा काहीतरी मध्ये साठेलोटे होऊ नये याच्यासाठी फेअर इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण काय पाहू शकतो? ही जी यंत्रणा आहे, ही जी प्रणाली आहे, ही जास्तीत जास्त लोकांमार्फत इंटेलिजन्स आम्हाला मिळावं आणि त्याच्यावर कारवाई व्हावी ह्याकरता ही लॉन्च करण्यात आलेली आहे. एकदा रेड झाल्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर तपास हा पूर्णपणे वेगळा भाग आहे आणि त्याच्यासाठी त्या तपासामध्ये गुणात्मक काहीतरी बदल व्हावा, गुणात्मकरित्या तपास चांगला व्हावा आणि त्याचा शेवट जो आहे तो चांगल्या दोषसिद्धीमध्ये व्हावा ह्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो. परंतु तो इथला आजचा विषय नाही आहे. तो जरी महत्त्वाचा विषय असला तरी ही प्रणाली ही जास्तीत जास्त लोकांथ्रू इंटेलिजन्स मिळवणे आणि त्याचं रूपांतर चांगल्या रेड्समध्ये व्हावे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अवैध धंदे करणार नाहीत, जे करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. काही जण आता जाणीवपूर्वक तक्रारी करतात, काही वेगळ्या हेतूने, त्याच्या संदर्भात आपली बऱ्याच तक्रारी काही वेळेस खोट्या पण निघतात. ह्यातही तेच होईल ना की जर कोणी एखादं लोकेशन दिलं, एखाद्याबद्दलची माहिती दिली तर ती व्हेरीफाय होईल, ती टीम व्हेरीफाय करेल. ती समजा तसं आढळून आलं नाही तर ते नील पंचनामा करतील आणि त्याचे ते फाईल करतील की नाही आम्ही चेक केलं, आढळून आलं नाही असं होईल. पण ह्यात सगळ्यात चांगली बाब काय की ह्याच्यामध्ये किमान ह्याचा कुठेतरी हिशोब राहील की नेमकं काय क्लोजर केलं होतं. ह्याचा जो डॅशबोर्ड आहे त्याच्या थ्रू एक एक्सेल शीट जनरेट होईल की आज काय क्लोजर केलं. वारंवार जर त्याच ठिकाणाहून तक्रार येत आहे आणि पोलीस स्टेशन सिमिलर रिस्पॉन्स देत आहे की नाही आढळून आलं नाही, तर वरिष्ठांकडे हा पण एक ऑप्शन राहील की पोलीस स्टेशन शेजारच्या पोलीस स्टेशनचं कोणाला तरी पाठवायचं, DYSP ऑफिसची टीम पाठवायची किंवा क्राईम ब्रांचची टीम पाठवायची. हे सगळे ऑप्शन्स ह्या निमित्ताने अजून चांगले होईल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या निमित्ताने सिस्टीममध्ये अजून एफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागच्या वर्षभरात साधारण
आतापर्यंत किती अवैध धंद्यांवर पुणे जिल्ह्यात कारवाई करण्यात आली? त्याचे आकडे मी देतो, आत्ता नाही आहेत माझ्याकडे, पण बऱ्यापैकी इलेक्शन्सच्या निमित्तानं आणि असेही मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांवर कारवाई झालेली आहे. तो ऑप्शनल आहे, तो ऑप्शनल आहे, अशातला काही भाग नाही. हो जाईल ना. आता तुम्हाला आम्ही नंबर दिला ना, तुम्ही आता पण त्या एव्हाना खूप लोकांनी टेस्ट पण केलं असेल. हा अच्छा, रेंज नाही आहे. रेंजमध्ये आल्यावर टेस्ट करून पहा. ते काही नाही, 5-7 प्रश्न आहे, तो चॅटबॉट आहे आणि त्याचा तो डेटा कंपाईल होत राहतो आमच्याकडे. ठीक आहे.